मंडळी नमस्कार. आंबेगाव संवादच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. आपण आलोय रांजणी गावातील कार फाट्याच्या नजीक. एक गीताई बंगला आहे. गोविंद पांडुरंग टेमगिरे यांच्या मालकीचा हा गीताई बंगला आहे. यामध्ये सलग चौथ्यांदा आज पुन्हा चोरीची घटना घडली आहे. यामुळे टेमगिरे कुटुंब हे अक्षरशः भयभीत झाले आहे. यापूर्वी याच बंगल्यात सलग 3दा चोरट्यांनी येऊन दरवाजांचे नुकसान करून कडी कोयंडे तोडून आतमध्ये प्रवेश केला. साहित्य, कपाटे सगळ्या साहित्याची उचकापाचक केली. रोख रकमा, एकदा स्कूटी चोरून नेली. त्यानंतर काही त्यांचे दागिने देखील अनेकदा चोरट्यांनी लंपास केले आहे. परंतु आज बुधवारी चोरट्यांनी दिवसा हा बंगला पुन्हा फोडला आहे. ही 4थी वेळ आहे. त्यामुळे टेमगिरे कुटुंब अक्षरशः भीतीच्या छायेखाली दिसत आहे. आपण घरामध्ये जाऊन चोरट्यांनी नेमकं काय केलंय ते आपण पाहणार आहोत आणि जे गोविंद टेमगिरे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं काय होतंय, कोणावर संशय काय आहे का, दरवाजाच्या कडी कोयंडे इथून पाठीमागे पण आपण ही बातमी केली होती. 3दा बातमी केली होती. आज 4थ्यांदा पुन्हा या बंगल्यात चोरी झाली आहे. हे सगळं अस्ताव्यस्त होतं. हे पहा, चोरट्यांनी संपूर्ण वस्तूंची ही उचकापाचक केलेली आहे. अरे वा, घरातील सर्व कपाटे उचकून त्यामधील साहित्याची पूर्णतः उचकापाचक केल्याचे दिसत आहे. टेमगिरे कुटुंब हे मुंबई येथे वास्तव्यास असते. त्यांची येथील शेती ही त्यांनी दुसऱ्या व्यक्तींना दिलेली आहे. परंतु ही 4थ्यांदा चोरी झाल्याने अक्षरशः हे टेमगिरे कुटुंब हे भयभीत झाले आहे. आपण वरच्या मजल्यावर जाऊन पाहू. याचे संपूर्ण हे पहा, कडी कोयंडे तोडून हे का, हा हा, आपण सुमन पांडुरंग टेमगिरे यांच्याकडून सुमन गोविंद टेमगिरे यांच्याकडून आपण माहिती घेऊ. नेमकं काय झालंय? अहो, आम्ही मुंबईला होतो काल 6 वाजता. आमची जी शेती करतात ना गुंड, विनायक गुंड, तर त्यांचा कॉल आला 6 वाजता, तुम्ही गावी आलेत का? पण म्हटलं नाही, तर ते म्हणले दरवाजा उघडा आहे. म्हणून ते लोक बघायला आली. तर आम्हाला मग फोन केला, व्हिडिओ पाठवले आणि मग आलो आम्ही रात्रीच्या गाडीनं लगेच तातडीनं. सकाळी हो 5:30 वाजताच. आता नेमकं काय, कसली चोरी झाली? आता कसली, हे पाहिलं ना तुम्ही सगळं, हे अस्ताव्यस्त, हे सगळे टाळे वगैरे तोडलेत. ह्या तर नुकसानी आहेतच, पण 2 पायातले जोड होते, पायातले पैंजण, आणि यांची तब्येत बरी नाही, घरामध्ये पैसे वगैरे ठेवत नाही. 10-12 हजार रुपये ठेवले होते. आम्ही 8-10 दिवसासाठी मुंबईला गेलो, कारण यांना अटॅकचा प्रॉब्लेम झालेला. इथं मंचरला झालं ऑपरेशन त्यांचं, पण मुंबईला चेकिंग साठी गेलो तर 15 दिवस लागले आम्हाला. तर अजून डॉक्टरांनी सांगितलं होतं 15 दिवस थांबा, म्हणून आम्ही थांबलो होतो. असं
आता तुम्ही म्हटले ही चौथ्यांदा चोरी झाली, हो, चौथ्यांदा. यापूर्वी कधी झाली चोरी? यापूर्वी गेल्या वर्षी ह्याच महिन्यामध्ये झाली होती. ऑगस्ट महिन्यामध्ये. हो, ऑगस्टच होता ना, ऑगस्ट महिन्यातच झाली त्यावेळी होती. काय कसली चोरी झाली? त्यावेळेला पण असं गेलं होतं काहीतरी, मला वाटतं 5-6 हजार रुपये गेले होते. हम्म. आणि असं हे नुकसानच हो, दरवाज्यांची वगैरे हे नुकसान, टाळे वगैरे हे सगळी नुकसानच आहे ना. हम्म. हा, याच्यापेक्षा जास्त नुकसान होती. पण आता पैशाच्या रूपात गेलेत ना. हा हा 12-13 हजार रुपये नक्की मोजून नव्हते, पण आम्ही परत येणार म्हणून यांना अचानक एकदा झालेलं ना, हा. म्हणून पैसे जवळ ठेवले, बँकेतून आणून घरात ठेवले होते. ते पैसे काय अजून मला भेटलेले नाहीत. मी सगळं चेक केलंय. हम्म. चावी नाही भेटत, लॉकरची चावी नाही भेटत. आणि 2 पैंजणचे जोड होते चांदीचे माझे. किती वजनाचे? ते आता एवढं वजनाचं लक्षात नाही राहिलं, जुने झाले, मी नवीन घेतलं म्हणून ते ठेवले होते इथं. ते 2 पैंजणचे जोड गेले. आता ही सलग चौथी चोरी. चौथी. तुमचा कोणावर संशय वगैरे? संशय आता हे सांगतायत, ज्यांनी शेती केली ते म्हणतात परवा मी रात्री इथं झोपायला होतो. कोण हे आहेत का? हे विनायक हे गुंड. विनायक गुंड आहेत का? हा, त्यांच्याकडून. तुम्ही यांची शेती करता का? हो. तुम्ही काय पाहिलं पहिल्यांदा? पहिल्यांदा काय, आता आम्ही सकाळी मी रोज उठून 5 वाजता उठतो, चालायला जातो. हा. चालून आल्यानंतर लाईटी बिटी सगळं बंद. तुम्ही राहायला कुठे? जाधववाडीला. हा हा आणि कुलबेल सगळी लाईटी बिटी बंद करून चालून धरून आलो का इथं बंद करतो आणि घरी जातो. हा. आणि परत 8-9 ला परत येतो इथे चक्करला. हा. काल दिवसभर दुपारपर्यंत इथेच होतो. हा. म्हणजे 12-1 वाजेपर्यंत ट्रॅक्टर पण चालू होतं इथं. एक पिढीचं घरी तिथं. तुम्ही काय पाहिलं पहिल्यांदा? पहिल्यांदा दरवाजा उघडा होता. हा. म्हणजे मी नाही पाहिला, पोरानं पाहिला. पोर आलो होतं लाईट लावायला 6 वाजता. तर लाईट लावून तो जात असतो घरी. मी 8:30 ला झोपा येत असतो दर दिवस. मग तुम्ही यांना फोन केला दरवाजा उघडा? पहिला फोन केला, म्हणलं दरवाजा उघडा आहे काय. म्हणलं दा तुम्ही आले काय मुंबईवरून, एवढं विचारलं. आणि ते म्हणले नाही आलो. पोर पण घाबरलं, गेट उघडायला येईल, तिकडले गेट तोडलं होतं पडलं. आणि असं झालं. तुम्ही पोलीस ठाण्याला काही खबर? हो, आम्ही याच्या अगोदर या लोकांनी. मी फोन केला. हा. तुम्ही होते का त्यावेळेस? नाही, आम्ही सकाळी आलो. पोलिसांनी काय केलं? त्यांनी काही नाव बिव लिहून घेतलं, आतमध्ये बघितलं काय कोट वाढले काय एवढं केलं आणि लिहून घेतलं. 10 मिनिट ते इथं बसले आमच्या वशी. आणि बरेच होते मनसर पोलीस ठाणे. आणि आमचे सरपंच पण होते. बसलो होतो आम्ही जरा इथं. आणि मग ते गेल्यावरती घरी गेलो. परत मोठी गाडी घेऊन मंडळीला घेऊन आलो इथं झोपायला. रात्रभर झोपलो. मला पण भीती वाटली, काय घ्यावं म्हणून. आता बरं, हे लोक सारखे इथं असतात दिवसा ढवळ्या. जर असं दुपारचं घर फुटायला लागलं, बाहेरचा माणूस येऊन इथं करू शकतो का या अशा गोष्टी? नाही. हा, बाहेरचा माणूस जर लांबचं, त्याला ओळख नाही, दिवसा जर येऊन बंगल्याचं टाळं राजरोसपणे वरपर्यंत सगळे. ही चोरी दिवसा झाली का? दिवसा झाली. मग हे बोलतायत ना, परवा रात्री तर मी इथं होतो. काल काल हा, काल दुपारी. ते म्हणतात 10 वाजेपर्यंत मी इथंच होतो. आम्ही संगती चालायला जातो 5 वाजता. 5 वाजता आलो का तिकडून 6 वाजेपर्यंत इथे आलो का, इथं बसतो आम्ही समोरच डांबरीवर. आणि मग लाईटी बिटी बंद करून मग मी घरी जातो. काल दिवसभर चोरी झाली? दुपारपर्यंत आम्ही वरती होतो. 10 वाजेपर्यंत इथं आलतो. 10 वाजेपर्यंत इथंच होतो सकाळी. हा, सकाळी. तिथून मानवाला गेलो. ते भजीपाव खाले आम्ही, बाळू निकम मी, अजून 2-3 जण होते. आणि मग तुम्हाला कळलं कधी दरवाजा उघडा आहे? 6 वाजता कळलं आम्हाला. कधी? संध्याकाळी. काल संध्याकाळी. 6 वाजता. दिवसभर इकडे कोणी फिरकलंच नाही. 10 वाजेपर्यंत ते होते आणि 6 नंतर आले. 6 वाजता मला बरोबर कॉल आला ह्या लोकांचा. 1-1 वाजेपर्यंत ट्रॅक्टर चालू होते. आता तिसरी चोरी झाली त्यावेळेस तुम्ही मनसर पोलीस ठाण्यात गेले होते? हो, गेलो. त्यावेळेस काय त्यांनी सांगितलं? काय प्रतिक्रिया दिली नाही. तुमचं काय गेलं नाही, काय नाही म्हणले. तर म्हटलं अहो, आमची नुकसान तर झाली आहे ना. गेलं नाही म्हणजे काय, आता गेलंय. तुमचा कोणावर संशय वगैरे आहे का? आता संशय कसं सांगणार ना हो, कोणाचं नाव घेणार आपण जर नाहीच इथं. पण मला असं म्हणायचंय का बाहेरचा चोर नाही येऊ शकत. ज्याला माहिती आहे बाबा हे लोक जर इथं येत आहेत वगैरे, बाहेरचा डायरेक्ट. आता इथं आमच्या वट्यावर चपला वगैरे सगळ्यांच्या असतात. आम्ही शेताला जाऊ शकतो किंवा अजून कुठं गावात जाऊ शकतो. लगेच एवढ्या वेळामध्ये वरपर्यंत हे सगळं पेट्या वगैरे खाली घेऊन सगळं खुलं करणं, हे काही लांबचा चोर नसणार आहे असं मला तरी वाटतं. कोणतरी माहितीवालच असायला पाहिजे.
कारण आम्ही मुंबईला आहेत आणि हे लोक तिकडे शेतात आहेत, हम्म. आमच्या शेतात काम करतात, ते इकडे येणार नाही. कदाचित ही संधी साधून सुद्धा कोणीतरी माहितीवाला असावा असा अंदाज आहे. तुमच्या आणि बंगल्यात प्रत्येक ही- वेळी असंच होते. पाठीमागच्या वेळेला सुद्धा आम्ही आदल्या दिवशी मुंबईला गेलो, दुसऱ्या दिवशी लगेच असं झालं. हम्म. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही गावाला आलो, तेव्हा पण असंच झालेलं. म्हणजे पाळत ठेवून चोरी होती. पाळत ठेवून आमच्या चोरी होते असं. सलग चौथ्यांदा चोरीची घटना हा. घडली. याची काहीतरी सुरक्षा तुम्ही केली पाहिजे होती. म्हणजे समजा सीसीटीव्ही कॅमेरे हा ठीक आहे, बरोबर आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर नाही का याच्यावर निश्चित आळा बसल. हम्म.